आणि जो पहिला सामना झाला होता गोपी 11 विरुद्ध भरत विनायक, या सामन्यामध्ये अतिशय खुमासदार अशी गोलंदाजी केलेली मोहनराव हे या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत. याही सामन्यात त्यांनी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली आहे. आपण बघू शकतात वयाची 40-50 पार केलेले हे खेळाडू अतिशय सुरेख असे जो दुसरा सामना झाला आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पीके सन्स डोंबिवली विरुद्ध मुरबाड 11, त्या सामन्यातला सामनावीर ठरलाय साई. साई ठरलाय दुसऱ्या सामन्याचा सामनावीर. मी शैलेश दादा शिर्के यांना विनंती करणार आहे की आपण सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. साई जो आताच नुकतीच सामना पार पडला पीके सन्स डोंबिवली विरुद्ध गोपी 11, त्या सामन्याचा सामनावीर ठरलाय गोलंदाज पंकज. पंकज आपण यायचंय सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. मी धनंजय दादांना विनंती करणार आहे की सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. पंकज यायचंय आपण. पंच सामन्याची सूत्र आपण हातामध्ये घ्यायची आहेत. यापुढील सामना पिच वरती खेळू नका प्लीज, कृपया सहकार्य करायचं आहे. फलंदाज गोलंदाज मनसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे इथे आज आपल्याला सन्माननीय पाहुणे इथे लाभलेले आहेत. या सामनावीराचा पुरस्कार देताना पंकज यांना. पंकज गोलंदाजी आणि फलंदाजी चला सामना सुरू करायचा आहे. बदलापूर 11 आपले फलंदाज पाठवायचे आहेत आणि एक सूचनाकडे लक्ष द्यायचे. कनक 11 या संघाला 3 धावाची पेनल्टी देण्यात आली आहे. कनक 11 आपल्याला 3 धावाची पेनल्टी देण्यात आली आहे. चला बदलापूर 11 आपले फलंदाज पाठवायचे आहेत. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडूंना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चालू सामन्यामध्ये आपण बघू शकतात सर योगेश पवार इन ऍक्शन आहेत. रणजीपट्टू आहेत. हॅलो. आणि यापुढील सामना बदलापूर 11 विरुद्ध कनक 11 या दोन संघादरम्यान होईल. पंचांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. कनक 11 आधीच लई वेळ वाया गेलाय. कॉपरेट करायचं आहे. आणि कनक 11 संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि बदलापूर 11 संघाला इथे फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. आणि बदलापूर 11 चे सलामीचे फलंदाज अनिल खडके आणि स्वप्नील. आजच्या या सामन्याचा चौथा दिवस आणि हे सर्व सामने वयवर्ष 40 पार असलेल्या सर्व खेळाडूंसाठी
पंच सामन्याची सूत्र हातामध्ये घ्यायची आहेत. सामना सुरू करायचा आहे. कनक बराच वेळ झालेला आहे. आपण सहकार्य करायचं आहे. आणि अतिशय रंगतदार असा हा सामना होण्याची चिन्ह इथं आपण बघू शकतात. स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस आणि सर्वोत्तम महाराष्ट्रातील 8 संघ इथं आज या ठिकाणी आपण बघू शकतात की स्टेजवरती खास धन्वी निलन अलिबाग व कनक 11 भांडूप या संघाचे संघ मालक समीरजी चौगुले साहेब यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. खास दुबईवरनं इथे स्पर्धा बघण्यात आल्या आहेत. त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि सामन्याचा पहिला चेंडू अवांतर धावेच्या रूपाने बदलापूर 11 संघाला बहाल. पहिला वाईट आणि यशस्वी असं पुनरागमन. गोलंदाजाचा गोलंदाज आहेत समर्थ कडू. आणि एका चेंडूच्या सामन्यानंतर धावसंख्या 1 समर्थ कडू. आणि उंच हवेत भरकवण्याचा प्रयत्न. केवळ एका धावेवरती समाधान मानावे लागेल. अनिल खडके यांच्या फलंदाजीतून 1 धाव. स्वप्नील. दोन्ही संघाकडून उत्कृष्ट अशी सुरुवात. आणि हा कव्हरला मारण्याचा प्रयत्न. वाईटची दाद मागताना आपल्याला या सामन्यामध्ये वाईड नो बॉल आणि धावबादसाठी रिव्ह्यू घेण्याची मुभा असणार आहे. तीनही याच्या आपण एक एक रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि उंच भिरकवण्याचा असफल असा प्रयत्न. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल स्वप्नील यांना. या ठिकाणी होणारा पुढचा सामना छत्तीसशे विभाग वावोशी विरुद्ध धाकटी पंढरी कालापूर. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती असेल की इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस करण्यात येईल. धावसंख्या झाली आहे 3. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. खडके यांना नीटसा उमगलेला नाही हा चेंडू. समर्थ कडू गोलंदाज. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना आणि हलक्या हाताने टोललेला चेंडू. एका धावे करताचा केवळ 1 धाव मिळेल. टॅप केलेला चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 4. खडके यांच्या फलंदाजीमधून आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर इथं धावसंख्या आपण पाहू शकतात. धावफलकावरती 4. या रंगतदार अशा सामन्याचा आनंद लुटण्यासाठी अंबरनाथ शहरातील मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत.
या स्पर्धेचा इथं आनंद घेतात ही सर्व मान्यवर मंडळी. सायलेक्स मित्र मंडळातर्फे त्या सर्व मान्यवर मंडळीचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला इथे अतिशय सुंदर मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी ते सर्व पाहुणे इथे उपस्थित आहेत. आणि पुढील गोलंदाज संदीप आणि हा फलंदाज बाद. आणि संदीप यांच्या पहिल्याच चेंडूवरती पहिला बळी बदलापूर 11चा. स्वप्नील यांच्या रूपामध्ये उंच हवामध्ये भिरकवण्याचा हा असफलचा असा प्रयत्न. फलंदाज उमेश. संदीप सामना करतील उमेश आणि पुन्हा एकदा भिरकवण्याचा असफल असा प्रयत्न. अतिशय सुरेख गोलंदाजी संदीप यांची कनक 11 संघासाठी. सलग 3 चेंडू निर्धाव त्यामध्ये एक बळी आणि कणकणी टोलवलेला चेंडू. अतिशय वेगवान असे धाव घेत 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल आणि तोच प्रयत्न सफल झालेला आहे. त्या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून इथे ही एक धाव बदलापूर 11 संघाला मिळेल. आणि हे सर्व खेळाडू वयाची 40, 45, 50 पार केलेले हे सर्व खेळाडू इथं आपण पाहू शकतात. अजूनही या वयामध्ये तीच खेळाची स्फूर्ती त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू, कट केलेला चेंडू. डिक्लेअर नाही आहेत. चेंडू सीमारेषा पार गेल्यानंतर डिक्लेअर आहेत. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि हा निर्धाव चेंडू काढला आणि पुन्हा एकदा उंच भिरकवण्याचा प्रयत्न आणि हा यष्टीचित. अतिशय सुरेख असे यष्टी रक्षण. आणि योगेश यांच्या माध्यमातून सुंदर असं यष्टी रक्षण. सोन्या गायकवाड यष्टीरक्षक. अतिशय उत्कृष्ट असे यष्टीरक्षण. वंडर बॉय आकाश कारेकर यांचे मामा सोन्या गायकवाड यष्टीरक्षक म्हणून इथे भूमिका बजावताना. आणि रणजीपटू योगेश पवार हे देखील कनक यांच्या संघाचं प्रतिनिधित्व इथं करताना आपण पाहू शकतात. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. समर्थ कडू
दुसरे यशस्वी षटक. धावसंख्या झालेली आहे 7, केवळ 7. सामन्याचं तिसरं षटक आणि केवळ 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि हा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 8. आणि हलक्या हाताने टोललेला चेंडू पुन्हा एकदा एका धावेच्या करता धावफलक हलता ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झाली आहे 8, 9. धावसंख्या 9. सामन्याचं तिसरं षटक चालू आहे. अतिशय संत असा सामना. फलंदाजाला काही विशिष्ट असे प्रयत्न करावे लागणार आहे या सामन्यामध्ये रंगत आणण्यासाठी. तिसरं षटक चालू असताना केवळ 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या 9 धावा अतिशय नगण्य असणार आहेत. केवळ 3. तिसरं आणि पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धाव मिळणार आहे आणि बोनसच्या रूपामध्ये आतापर्यंत 2 धावा कनक 11 कडून बदलापूर 11ला सप्रेम भेट. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 11. 2 गडी बाद. या ठिकाणी कनक 11 या संघाचे संघमालक अजयजी गोरभरे यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. माझी विनंती असणार आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचे. अजय साहेब तसेच समीर चौगुले यांनाही विनंती असणार आहे की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचे. आणि सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 2 धावांचा कॉल परंतु केवळ एका धावेवरती समाधान मानलं आणि हा ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धाव बदलापूर 11 साठी. अतिशय आतापर्यंतची ओव्हर थ्रोच्या माध्यमातून तिसरी धाव. धावसंख्या झालेली आहे 13. तीन षटकानंतर धावसंख्या 13. सामन्याचं चौथं षटक चालू आणि फलंदाजीसाठी आहेत रुपेश आणि उमेश. फलंदाजीची धुरा वाहताना अतिशय संत सामना. केवळ 1 धाव बदलापूर 11 संघाला इथे मिळेल. धावसंख्या 14. आणि पुन्हा एकदा अतिशय भारदार असा फटका परंतु केवळ 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 15. आणि सरळ मारलेला हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल रुपेश यांचा आणि असफल असा प्रयत्न. धावसंख्येत पुन्हा 1 ने वाढ. धावसंख्या केवळ आणि केवळ 16. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाज संजय यांच्या गोलंदाजीतून निर्धाव चेंडू. आणि आतापर्यंतचा अतिशय संत फलंदाजी ही बदलापूर 11 ची इथे पाहायला मिळत आहे. सामना सुरुवातीला वाटलं रंगतदार असा होईल परंतु अतिशय संत अशी सुरुवात आणि केवळ 16 धावा. या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती पाहू शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ शहर अध्यक्ष माननीय श्री कुणाल भोईर साहेब
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष माननीय श्री शैलेशजी शिर्के साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष माननीय श्री धनंजय गुरव साहेब, तसेच शिवसेना शाखा प्रमुख माननीय श्री सुरेशजी कदम साहेब यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. शेखर पुन्हा एकदा कनकचे चौथे गोलंदाज शेखर इथे गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळताना पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. रुपेश आणि उमेश यांना अजूनही सूर सापडत नाहीये आपल्या संघासाठी विशेष, आणि उंच भिरगवण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत रुपेश. आणि केवळ 16 धावा धावफलकावरती बदलापूर 11 संघाच्या. आणि पुन्हा उंच टोलांच्या प्रयत्नात झेलबाद नवीन. आणि शेखर यांचा हॅट्रिकचा चेंडू. फलंदाज एकदा उत्कृष्ट चेंडू शेखर यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय संत असा हा सामना. केवळ 16 धावा या धावफलकावरती आणि षटकाचा 3 चेंडू अजूनही शिल्लक. आणि किती 2. आणि हा वाईटचा इशारा पंचांद्वारे. या ठिकाणी होणारा आणि पुढचा सामना 1+ छत्तीसशे विभाग वाओशी विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की इनिंग्स ब्रेकमध्ये धावसंख्या टॉस करण्यात येईल. 18. आणि अतिशय सुरेख गोलंदाजी चकवलेल्या फलंदाजाला 1 धावा करत त्याचा हा फटका. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या केवळ 19. आणि सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक चषक 2024. आणि पुन्हा एकदा उंच भिरकवण्याचा प्रयत्न यष्टीचीत झालेले आहेत. बदलापूर 11च्या केवळ 19 धावा धावफलकावरती, परंतु कनेक्ट 11ला पेनल्टीच्या रूपामध्ये 3 धावा अधिकच्या कराव्या लागणार आहेत. त्यांना जिंकण्याकरता आता 22 धावा कुटाव्या लागतील बदलापूर 11 संघाविरुद्ध. आणि या संबंध स्पर्धेमध्ये पेनल्टी मिळालेला हा एकमेव संघ कनक 11. या संघाला 3 धावांची इथे पेनल्टी देणार आहे.
वावशी विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती की टॉस साठी यायचंय. आणि आजच्या दिवसाचा हा चौथा सामना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंतचे सर्व सामने अतिशय रंगतदार असे झाले, परंतु बदलापूर 11 आणि कनक 11 यांच्या दरम्यान हा जो सामना झाला, बदलापूर 11ने अतिशय कचखा वृत्ती दाखवत केवळ 19 धावा या धावफलकावरती लावल्या, परंतु पॅनल्टीचा बोनस त्यांना इथे मिळालेला आहे 3 धावांचा. आणि अशा प्रकारे कनक 11 संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि कनक 11 संघाचे फलंदाज सलामीसाठी मैदानामध्ये दाखल. आणि कनकचे फलंदाज सलामीसाठी समर्थ कडू आणि कृष्णा शेट्टी मैदानामध्ये दाखल. चेक. धाकटी विशेष पंढरी असे खालापूर प्रयत्न करावे या लागणार संघाचे आहेत कर्णधार केवळ. इथं आलेत. माझी विनंती आहे 36 विभाग वावशी, शेवटचा कॉल आहे आपल्याला. टॉस साठी लवकरात लवकर स्टेज वरती यायचंय. आणि समर्थ कडू आणि कृष्णा शेट्टी हे सलामीचे फलंदाज म्हणून खेळपट्टीवरती दाखल झाले आहे. विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत बदलापूर 11 संघाला कनक या संघाला जिंकण्याकरता. मी कुणाल दादा आणि धनंजय दादांना विनंती करणार आहे की टॉस करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातला 5वा सामना 36 विभाग वावशी विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. समर्थ खडू आणि कृष्णा शेट्टी उर्फ सुनील शेट्टी हे फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल. त्यांच्या धाकटी पंढरी पाठीराख्याने खालापूर या ठिकाणी यांनी नाणेफेक जिंकली आहे आणि इन्व्हाइट केलंय 36 विभाग वावशी या संघाला फलंदाजीसाठी. आणि केवळ 23 धावांचं लक्ष असणार आहे इथे कनक 11 संघाला जिंकण्याकरता. अतिशय नगण्य असं हे माफक आव्हान कनक 11 संघाकरता. आणि गोलंदाज समर्थ कडू यांच्या विरुद्ध अनिल. जिंकण्याकरता केवळ आणि केवळ 23च धावांची आवश्यकता कनक संघाला जिंकण्याकरता. फलंदाज समर्थ कडू फलंदाजीसाठी समर्थ इथे पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवातीपासूनच आक्रमक असा हल्ला करतील अशा आविर्भावामध्ये ते इथं मैदानामध्ये दाखल. त्यांना साथ संगत करतील कृष्णा शेट्टी. आणि अनिलांच्या अतिशय सुंदर असा चेंडू संघासाठी सर्वस्व झोकून देण्याची तयारी या सर्व 40 पार केलेल्या सर्व खेळाडूंची. सुंदर अशी सुरुवात आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता बदलापूर 11 संघाला. आणि उंच असा टोलवलेला चेंडू 6 धावांच्या करता जमिनीला समांतर असा हा फटका. धावांच्या करताचा. आणि पुन्हा एकदा उंच हवेत भिरकवण्याचा प्रयत्न आणि एसटी चितचा अपील. निर्धाव चेंडू
पुढील चेंडू समोर त्यांना आणि हलक्या हाताने ठेवलेला चेंडू एक चोरटी धाव घेण्याचा सफलसा असा प्रयत्न. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7. आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अंबरनाथ शहरातील आजचे सर्व मान्यवर मंचकावरतून या सामन्याचा आनंद घेताना आणि हवेत भिरकवलेला चेंडू परंतु केवळ 2 धावा मिळतील. आणि बॅट पकडण्याची विशिष्ट अशी शैली कृष्णा शेट्टी यांची ते आपण पाहू शकतात. विशिष्ट प्रकारे असे कैची पकडल्यासारखी ही फलंदाजी, अतिशय वेगळी अशी शैली फलंदाजीची. आणि पुन्हा एकदा कव्हरमध्ये ठेवलेला चेंडू 4 धावांच्या करता सीमारेषे पार आर पार. आता जिंकण्याकरता केवळ 10 धावांचं लक्ष. आणि समर्थ कडू कदाचित याच षटकामध्ये हे आव्हान पूर्ण करतील आणि मोठ्या धाव फरकाने हा सामना आपल्या खिशात घालतील. आणि गोलंदाज आहेत आणि आता जिंकण्याकरता कनक इलेव्हन संघाला केवळ 10 धावांची आवश्यकता. संजय बघूया त्यांचा हा अश्वमेध रोखू शकतात काय. केवळ औपचारिकता आता शिल्लक राहिलेली आहे. समर्थ कडू संजय यांच्यावरती हल्ला करण्याच्या तऱ्हेत, परंतु संजय यांचा निर्धाव असा चेंडू. अतिशय सुरेख सुरुवात. आणि उंच असा मारलेला हा शानदार असा फटका 6 धावांच्या करता समर्थ कडू यांच्या फलंदाजीतून. समर्थ कदाचित या पुढील चेंडूवरती विजयी फटका मारतील अशी अपेक्षा. आणि हा विजयी षटकार 6 धावांच्या करता. आपण आणि सामनावीर ठरलाय कनक इलेव्हन